तर आता आम्ही चाललेलो आहोत गणपती बुक करायला. यस, कारण त्या दिवशी ना खूप गर्दी असते आणि मनासारखा गणपती मिळत नाही गर्दी असल्यामुळं. खूप घाईघाई होते, म्हणून आज चालली आहे गणपती बुक करून मग घरी येऊ. आणि ताटसुद्धा पूजेचं रेडी आहे, हळदी कुंकू अगरबत्ती आणि म्हणजे आरतीचं ताट आहे, फुलं घेतलेत थोडी. आणि इथं खाली ना डेकोरेशनचं साहित्य काढून ठेवलं आहे. इथं वर आम्ही लावणार आहोत, वर तर छान दिसेल. तर आज भरपूर काम आहे. फुलांच्या माळा काढून ठेवल्यात, तर डेकोरेशनसुद्धा करायचं आहे. आज आहे रविवार. माझ्याकडं 2 ते 3च दिवस आहेत प्रिपरेशन करण्यासाठी. गणपती बाप्पा येण्याआधी मला डेकोरेशनचं सगळं साहित्यसुद्धा घेऊन यायचं आहे. जुनं जे साहित्य मी काढलेलं आहे ना, ते बाहेरच्या डेकोरेशनसाठी वापरेन. आणि उद्या पुन्हा शाळा असते, ऑफिस असतं नवऱ्याचं. त्यामुळे मला काय होतं माहिती आहे का, बाहेर जेव्हा जायचं असतं ना, मुलं घरी येण्याआधी शाळेतून मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि खूप कमी टाईम मिळतो. आणि शॉपिंगला गेल्यानंतर पटकन टाईम असाच निघून जात असतो. म्हणून म्हटलं की 2-3 ज्या गोष्टी आहेत ना, त्या आज करून घेईन. इथं ना रोडच्या दोन्ही बाजूला खूप सारे स्टॉल्स आहेत आणि आपल्या आवडीचा एखादा गणपती तर मिळतोच. ॲक्च्युली गणपती ज्या दिवशी येतो ना, त्याच दिवशी आम्ही आधी आणायचं. आणि आता काही मैत्रिणी आहेत ना, त्या म्हणाले की आम्ही आधीच बुक करतो, म्हणून मागच्या वर्षीपासून ना 2 दिवस आधी आम्ही गणपती बाप्पा बुक करत असतो. कारण सेम दिवशी काय होतं माहिती आहे, खूप गर्दी असते खूप, आणि इतकी घाई असते ना, आपल्या मनासारखा गणपतीच मिळत नाही. म्हटलं आज निवांत ना आपल्या आवडीची एखादी मूर्ती आपण बुक करावी. आणि मागच्या वर्षीची गणपती बाप्पांची मूर्ती सगळ्यांना खूप आवडली होती. मध्ये यायला अशी जागा ठेवली. तिकडे एक्स्ट्राच आहे. लावायचंय मला ना, दारासाठी खूप सुंदर असं तोरण घ्यायचं आहे. जवळपास वर्ष झालं मी पाहतीये, पण मला मनासारखं काही तोरण मिळत नाहीये. आता उद्या परवा मार्केटमध्ये जाईन ना, तेव्हा पहिला तोरण घेणार आहे दारासाठी. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि माझ्याशी जोरदार तयारी सुरू आहे. गणपती बाप्पांसाठी एक वस्तू घ्यायची होती, म्हणजे दागिना. त्यामुळे मी इथं आलेली आहे ज्वेलरी शॉपमध्ये. आल्यास त्यांनी खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणि लक्ष्म्या ठेवलेल्या आहेत, खूप सुंदर सजवून. आणि आपल्याला सुद्धा आयडिया येते नाही का दागिन्यांची. त्यामुळं मी इथं 5 मिनटं थांबले, गणपतीचे सगळे दागिने पाहिले. गौराईसुद्धा सुंदर दिसत आहेत. आणि मागच्या वर्षी तर बऱ्यापैकी मी गणपती बाप्पांसाठी वस्तू घेतल्याच होत्या आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना त्या आवडल्या सुद्धा होत्या. आणि आवर्जून बऱ्याच कमेंट सुद्धा आल्या होत्या की गणपती बाप्पांसाठी हा दागिना सुद्धा घे. तीच घेण्यासाठी आता आलेले आहे. काय सुंदर सुंदर दागिने आहेत, बापरे, नजर हटतच नाहीये. आणि चांदीचे दागिने, बापरे, ऑक्सिडाइज टाईपचे, खूप महाग आहेत खूप. म्हणजे 5-10 हजारला काय येणारच नाही. जे काही पसंत पडलं ना, 15, 20, 16 हजार वगैरे असे हार आहेत. पैंजण पूर्वी मात्र 1000-2 हजारला इतकं छान छान पैंजण यायचे. इथले प्राईस म्हणाल तर ते सुद्धा 15,000, 18,000, 20,000. मी 2-3 पैंजणाची प्राईस विचारली. म्हटलं बाहेर आपण येतो चांदीची शॉपिंग करावी, म्हणजे सोनं महाग झाले म्हणून, पण चांदी सुद्धा काही स्वस्त वगैरे नाही आहे. माझ्या लग्नात म्हणाल तर एवढं जाडच्या जाड पैंजण खूप झालं तर 2,500-3 हजारपर्यंत, 3,500 हजारपर्यंत मी घेतलं होतं. आणि त्याच वजनाचं म्हणाल तर आत्ता 15,000 ते 20,000 रुपयांना ते पैंजण मिळेल असं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मुलं शाळेला गेलेले आहेत आणि मी पिंपरी मार्केटमध्ये माझ्या फ्रेंडबरोबर आलेले आहे गणपती डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी. तिलाही काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि मलासुद्धा. सो म्हटलं मुलं येण्याआधी ना पटापट शॉपिंग करावी आणि निघावं. कितीही म्हणलं ना, महिनाभर आधी आपण शॉपिंग करून सगळं ठेवावं, पण ते शक्य नाही. गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत शॉपिंग आणि डेकोरेशन ह्या गोष्टी लेट नाईटपर्यंत चालणारच आहेत. मार्केटमध्ये आल्यानंतर इतक्या व्हरायटी असतात ना, काय डेकोरेशन करायचं हा प्रश्न पडतो. फुलं घेतलेली आहेत. एका ठिकाणी थांबून अर्धा कप चहा घेतला. पाऊस रिमझिम सुरूच आहे, म्हणजे येतोय जातोय. आणि मला वाटते संध्याकाळी भरपूर पाऊस पडेल.
शॉपिंग करून भयानक भूक लागली होती. मी आणि आशा इथं मिसळपाव खातोय. आहा, खूपच छान आहे. आणि आत्ता सांगू का, लंच टाईमसुद्धा नाही आहे आणि डिनरची सुद्धा नाही आहे, तरीसुद्धा भूक लागली होती. सकाळी नाश्ता करून बाहेर पडलं होतं. माझी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. अगदी परवा दिवशी गणपती बाप्पा येतात आणि माझ्या डेकोरेशनची काहीच तयारी नाही. शॉपिंग मात्र झालेली आहे. सो मार्केटमध्ये गेले होते. खूप छान छान गोष्टी मी घेऊन आलेली आहे डेकोरेशनच्या. आज मात्र काही करून मी डेकोरेशन करणार आहे, कारण एखाद दुसरी गोष्ट कमी पडते किंवा आणायला लागते. म्हटलं उद्याचा एक दिवस आहे आपल्याकडं. सो येस, मी काय काय घेऊन आले ते दाखवते. मार्केटमध्ये तर खूप गर्दी होती आणि तिथं प्रॉपर व्हिडिओ करणं तर मला शक्य झालेलं नाहीये. पण पटापट ज्या गोष्टी मला हव्या होत्या ना त्या मिळालेल्या आहेत. मागच्या वर्षी सुद्धा छान डेकोरेशन केलं होतं आणि यावर्षी पण म्हटलं की थोडंसं फ्लावर डेकोरेशन करावं. मला त्या गोष्टी फार आवडतात. म्हणजे फ्लावर डेकोरेशन केलं ना मन प्रसन्न राहतं. म्हणजे मला पर्सनली आवडतं म्हणून म्हणतीये. सो येस, मी काय काय घेऊन आलेली आहे डेकोरेशनचं साहित्य ते दाखवतीये. गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर उत्साह आपोआप असा येत असतो, नाही का. आणि तर अशा ह्या माळा घेऊन आली आहे. ग्रीन कलरचे वेल आहेत. त्याच्यानंतर मागच्या वेळेला गुलाबी कलरचे असे लाईट गुलाबी कलरचे फ्लावर घेऊन आले होते आणि या वेळेला सुद्धा मला गुलाबी कलरचे फ्लावर इतके छान छान दिसले होते ना, तरी सुद्धा कंट्रोल केलं. म्हटलं सेम डेकोरेशन नको. सो या वेळेला थोडंसं येलो कलरचं डेकोरेशन करेन. हे पण खूप छान आहे. कात्री घ्यावी लागेल. तर हे घेऊन आली आहे. मी नंतर ओपन करून दाखवते. तर बॅकड्रॉपसाठी ना असं येलो कलरचं कापड घेऊन आली आहे. खूप छान आहे. ह्याच्यावरची डिझाईन सुद्धा जवळपास 60 रुपये मीटरनं मला मिळालं आणि हे 3 मीटर आहे. मला वाटतं थोडंसं जास्त मोठंच होईल, पण म्हटलं नंतर उपयोगाला येतं, नाही का. त्याच्यानंतर येस, काय डेकोरेशन करायचं नेहमी प्रश्न पडतो. मागच्या वर्षी गुलाबी कलरचं थोडंफार डेकोरेशन होतं, तरी सुद्धा मोह आवरला नाही. गुलाबी कलरचे असे फ्लावर बघितल्यानंतर पटकन मी घेतलेले आहेत. नंतर फ्लॉवर पॉट असतो ना त्याच्यामध्ये घालून ठेवेल. सो येस, आणि आहा, अशा ह्या मोगऱ्याच्या माळा मोगऱ्याच्या फुलाच्या 1 2 3 4 4 घेतलेत. अशा ह्या मोगऱ्याच्या माळा 4 कलरच्या. आणखीन एक खूप छान गोष्ट दाखवते. खूप दिवसांपासून, म्हणजे या घरी राहायला आल्यापासून मला दाराला तोरण घ्यायचं होतं आणि खूप छान पद्धतीचं घ्यायचं होतं. मी खूप शोधलं, माझ्या आवडीचं मला काही मिळत नव्हतं, म्हणून जवळपास वर्ष गेलं याच्यामध्ये. पण मला या वेळेला मात्र छान तोरण दारासाठी मिळालेलं आहे. खूप छान आहे. म्हणजे दाराला लावल्यानंतर एकदम भारी दिसणार आहे. दिसतंय का? आवडलं, जवळून दाखवतीये. असे छान फ्लावर्स आहेत. त्याच्यानंतर स्टोन आहेत, पर्ल्स आहेत. हे सणावाराला लावू शकतो. वॉशेबल सुद्धा आहे म्हणून सांगितलंय. पण आणखीन एक मी तोरण घेतलंय. हे जवळपास 550 रुपयाच्या आसपास आहे. हे पण तोरण मला फार आवडलं. हे खूप हेवी आहे ना, तर म्हटलं एक लाईट वेट डेलिकेट तोरण सुद्धा छान दिसेल आणि हे महाग नाही आहे. हे जवळपास 550 रुपयांचं होतं, त्यांनी 500 रुपयाला दिलं. सो हे पण आपण रेग्युलर लावू शकतो. सणावाराला हे लावू आणि रोज म्हणाल तर असं लावू. आणखीन फ्लावर्स. घर सजवायचं म्हटल्यानंतर काय काय गोष्टी लागतात, नाही का. तर तुम्हाला असे फ्लावर्स दिसतील. हे आहेत ना, आपण पॉट वगैरे ठेवतो ना, माझ्याकडे ना उरली पॉट आहेत असे. तर त्याच्यामध्ये ही फुलं घालून ठेवेन. बघू ह्या वेळेला, कारण दिसतील. सो असे आहे. तुम्हाला सगळे फ्लावर्स दिसणार आहेत. म्हणजे खूप बापरे. ह्या इंडोर लावणार आहे. मला ना असे लाईट कलर वगैरे खूप आवडतात. काय नो डेकोरेशनसाठी थोडंसं डार्क कलर छान दिसतात व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये सुद्धा. पण डोळ्यांना बघताना ना अशा मोगऱ्याच्या माळा खूप छान दिसतात. ह्या वेगळ्या आहेत, ह्या वेगळ्या आणि ह्या वेगळ्या आहेत, 2. आणि ते म्हणाले हे वॉशेबल आहे म्हणून तुम्ही वॉश वगैरे करू शकता. तर मला ह्या सुद्धा खूप आवडल्या. इंडोर ह्या लावू. बघू आता डेकोरेशन. बापरे, हे करायला घ्यायला हवं असा वेळ जातो. आणि मुलं आली की झालं त्यांचं ट्युशन, क्लासेस, काय 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 काय. तर मिक्स करून हे लावेल. आणि हे 6 घेतले अशा माळा. सो
आणि प्राइस म्हणाल ना मार्केटमध्ये वेगवेगळ्या शॉपमध्ये वेगवेगळीच होती. म्हणजे काही ठिकाणी 300 रुपयाला बंच होता, काही ठिकाणी 200 रुपयाला होता, छोटेवाले असे 100 रुपयाला होते. पण ही फुलं आहेत ना मला खूप आवडली. म्हणजे रिअल वाटतात लांबून आणि दिसताना सुद्धा छान वाटतात डोळ्याला. सो असे हे फ्लावर्स मी घेऊन आलेले आहे. तर एवढंच आहे डेकोरेशनचं. आणि तर मागच्या वर्षी असे हे टेबल क्लॉथ घेऊन आले होते, तर वॉश करून ठेवले. काल हे पण मी काम केले, सगळं हँड वॉश केले, कारण मशीनमध्ये ह्या सगळ्या टिकल्या वगैरे असतात ना, त्या पडून जातात नाही का. हे सुद्धा देवाचं वस्त्र आहे खाली हंतरायला पाठावर, तर ते सुद्धा वॉश केले. असे 2-3 आहेत. नेहमी काय होतं असं कुठंतरी आपण ठेवतो, विसरून जातं. घरात असे 2-3 झालेत वस्त्र. सो यस, असं थोडंफार साहित्य आहे. आणि हे तर मागच्या वर्षीचं आहे, मी काढून ठेवलं होतं आता लागणार म्हणून. आणि जी जुनी फ्लावर्स आहेत ना ते सगळे बाहेर हँग केलेत असं. हे जवळपास मला वाटतंय 550 रुपयांना मिळालं. अशा मार्केटमध्ये खूप मिळतात, म्हणजे आहेत सगळीकडे. आणि ह्या फ्लावर मध्ये येलो फ्लावर होते ना, त्यांनी असं सेट केल्यामुळे मे बी 500 रुपये 550 रुपये ठेवलं होतं. मग मी काय केलं, त्याच दुकानातून ना असे 20 फुलांचे हे पॅकेट, म्हणजे सुट्टी फुलं आहेत ही, तर ती सुद्धा घेऊन आले. म्हणजे कमी पडली तर अशा वेलमध्ये आपल्याला अडकवता येतील. मध्ये मध्ये जी जागा आहे ना त्याच्यामध्ये ही येलो फ्लावर आहेत ना घालू शकतो आपण. ही पण आयडिया छान आहे ऍक्च्युली. असं घालू शकतो जर कमी पडलं तर, कारण हा इतका महाग होता ना, 2 घेण्यापेक्षा मला असं वाटलं की साईडून हा वेल असा अडकवता येईल. तर अशी फुलं ना नंतर मी अडकून घेईन. तिनं दुपारच्या वेळेला गेलो होतो, म्हणजे 12ला घरातनं बाहेर पडलं की 3 पर्यंत गर्दी नसावी, पण कुठलं काय गर्दी एवढी. त्यात रिमझिम मध्ये 2 वेळा पाऊस सुरू झाला. येताना तर मी बिलकुलच व्हिडिओ केला नाही. सगळं सामान घेऊन आम्ही यायला लागलो 2 व्हीलरवरनं. मी आणि आशा गेलो होतो, तिला सुद्धा डेकोरेशनचं काही गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि इतका धोधो, म्हणजे येताना पाऊस आला. अर्धा तास, पाऊण तास आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि पाऊस कमी झाल्यावर आलो आम्ही घरी. डेकोरेशन करण्याआधी म्हटलं की कपाट आहे ना हे पुढं थोडं ढकलावं आणि पाठीमागं झावळ्या किंवा डस्ट असेल ते क्लीन करावं म्हणून. ॲक्च्युली कपाट थोड्या हाईटवरच आहे, म्हणजे खाली त्याला पाय आहेत, रोज झाडून होतं. धूळ वगैरे कपाटाच्या खाली नाही आहे. पण कपाट इतकं हेवी आहे ना, ते प्रॉपर ढकलून पाठीमागचं डस्टिंग करायला फारसं कधी झालं नाही. म्हटलं या निमित्तानं आणि गणपती बसवायचा आपल्याला नाही का, तर सगळं घर क्लीन केलं. एवढी गोष्टसुद्धा राहिली ती क्लीन करावी. ऑलरेडी पावसात भिजल्यामुळं थोडंसं घसा गवगवतोय. धुळीनं अजून घसा गवगवून सर्दी व्हायला नको म्हणून ओढणी नाकाला लावून पूर्ण मी क्लीन करून घेतलं सगळं डस्ट, नाहीतर शिंका यायला लागतात. काय करेन आता, थोडं डस्टिंग करेन, अद्रक घातलेला अर्धा कप चहा घेईन आणि मग डेकोरेशन करायला घेते. ॲक्च्युली नवरा आणि मी एकत्र कधी डेकोरेशन करत नाही, कारण त्याची चॉईस आणि त्याची आवड वेगळी, माझी चॉईस आणि मला जसं डेकोरेशन करायचं ते वेगळं. आम्ही जर दोघं एकत्र डेकोरेशन करायला लागलो तर काही खरं नाही, म्हणजे इतका वेळ त्यात जाईल आणि धडसं काहीच होणार नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं, एकतर तू डेकोरेशन कर किंवा मी करेन. आमच्या दोघांची चॉईस, आवड निवड, रंगांपासून खाण्यापिण्यांपासून सगळ्या वेगळ्या आहेत. आणि तो ऑफिसमधनं आला ना, नेहमी माझं असं सरप्राईज असतं आणि त्यालाही ते खूप आवडतं. नेहमी म्हणतो बायको असावी तर अशी, म्हणजे काही टेन्शन नसतं मला मी बाहेर गेल्यानंतर. खरं सांगू का, मी मागच्या वर्षी ठरवलं होतं की गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर 4 ते 5 दिवस आधी डेकोरेशन करायचं म्हणून, पण ते काही शक्य नाही. नेहमी असं होतं की उद्या गणपती येणार म्हटलं ना, आदल्या दिवशीपर्यंत तयारी सुरू असते. अगदी उशिरा रात्रीपर्यंत एखाद दुसरं डेकोरेशनचं राहूनच जातं आणि ते करतो. अगदी साधं सिम्पलच डेकोरेशन मी करत असते, पण खूप वेळ जातो, कारण छोट्या छोट्या फार गोष्टी असतात त्या व्यवस्थित हँग करणं, त्याच्यानंतर पिना लावणं, त्याच्यानंतर दोऱ्या बांधणं, स्टिकरनं त्या चिटकवणं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ जातो. पाहताना वाटतं की अगदी 10-15 मिनटात ही गोष्ट झाली असेल, पण तसं नाही आहे. दिवसभर यात माझं जात असतं. काय सुचत नाही आहे कसं डेकोरेशन करू, म्हणजे डोक्यात थोडाफार प्लॅन होता कसं करायचं, पण आता थोडंसं कन्फ्यूज होती आहे. काय करू काय नको कळत नाही आहे. आता बघत बघत थोडासा उशीर लागेल. सो माहीत नाही किती वेळ लागणार आहे डेकोरेशनला. पुन्हा 1-2 प्रकार ट्राय करेन आणि त्यानंतर जे जमेल ते डेकोरेशन मी करणार आहे.
म्हणजे मनाला जोपर्यंत छान वाटत नाही ना, तोपर्यंत 2 ते 3 ट्राय करणार आहे वेगवेगळ्या डेकोरेशनचे. म्हणजे हे आत्ता हँग केलेले फ्लावर छानच दिसत होते, पण वाटलं की आणखीन एक ट्राय करायला काय हरकत आहे. आणि पर्सनली या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडतं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर उद्या आहे श्री गणेश चतुर्थी, म्हणून म्हटलं की आज छान असा देवारा क्लीन करून घ्यावा. देवसुद्धा आजच क्लीन करते म्हणजे उद्या मी पूजा करणार आहे, पण घासून वगैरे आज ठेवते म्हणजे उद्या थोडंसं हलकं होईल. नाहीतर याच्यामध्ये 1-1.5 तास जातो. या डेकोरेशनच्या घंट्या आहेत ना, यासुद्धा मी फारसं रोज क्लीन करत नाही. सणावाराच्या निमित्तानं पूर्ण मी घासून वगैरे पुन्हा हँग करत असते. चला तर पटकन पूजा करून घेते. कालसुद्धा डेकोरेशनला बराच वेळ लागला, आणखीन थोडंसं राहिलं ते आज करेन. इथं सुद्धा समया, आरत्या, निरांजन, तांब्या, ग्लास किंवा नैवेद्याचं एक मी ताट पितळेचं तयार केलं होतं, वाट्या वगैरे. तर ते सगळं मी घासून ठेवलं आहे आणि छान थोडं पाणी नितळल्यानंतर पुसूनसुद्धा ठेवेन, नाही तर पाण्याचे डाग पडतात. आणि उद्या मात्र बिलकुलच वेळ नसणार आहे या सगळ्या गोष्टींना. आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्या करायलाही हरकत नाही, पण इतकी घाईघाई होत आणि पूर्ण दिवस तसाही कामात निघून जातो. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढ्या आदल्या दिवशी तयारी मी करून ठेवत असते. आजही बऱ्यापैकी कामं आहेत. तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.